मुंडेंची भेट घेतली आणि एक निवेदन देखील दिलेले की काय प्रकार होता, कशा संदर्भात निवेदन दिले, काय सकारात्मक चर्चा झाली? निवेदन मुंडे साहेबांना जे आम्ही दिलं त्याचं प्रमुख कारण असं होतं की 4-5 जुलैला ज्यावेळी एफडीची रेड झाली आणि त्यानंतर मुंडे साहेबांनी प्रेसच्या माध्यमातून आंबेगावमध्ये जे आरोपी पकडले तर त्या संदर्भामध्ये सगळं काय सविस्तर सांगितलं. 26 आरोपी आणि 13 अटक झाली. बाकीचे आज काल परवा एक अटक झालेला आहे. मुंडे साहेबांना आम्ही एवढं सांगितलं की 25 दिवस झाले की फक्त भेसळखोर पकडले गेले, परंतु हा भेसळीचा माल जिथपर्यंत गेला, ज्यांनी घेतलेला आहे, ज्या कंपन्यांनी घेतलाय त्यांच्यावर काय, तर त्यांनी सांगितलं की त्याच्या खोलापर्यंत आम्ही गेलेलो आहोत. तपासामध्ये आमच्या प्रगती झालेली आहेत. काही हे माल घेतलेत, कोणी काय घेतलेत, त्यांनी त्याच्यात गोवर्धनचा उल्लेख केला, सोन्याचा देखील उल्लेख केला. त्यांना आम्ही नोटीस देखील हे केली आणि आमची चौकशी देखील चालू त्या ठिकाणी आहे असं त्यांनी सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांनी सांगितलं की हे जे अडल्ट्रेशन मिल्क ज्याला म्हणतात का, भेसळयुक्त की ज्याच्यामधले घटक कॅन्सर सारखा आजार ज्याच्यामुळे होऊ शकतो, असे देखील त्याच्यामध्ये नमुन्यामध्ये आम्हाला ते सापडलेले आहेत. हे लोकांच्या आरोग्याला घातक आहे, आम्ही कोणाला सोडणार नाही असं एकंदर त्यांनी सगळं सांगितलं. अजून काय काय गोष्टीवर चर्चा झाली तुकाराम मुंडेंसोबत? नाही, आता त्याच्यात जे शेतकऱ्यांची दूध स्वीकारणार की नाही स्वीकारणार, 3-2-8-3च्या खाली म्हटले आम्ही असं कुठेही म्हटले नाहीत. विक्री करता 3-2-8-3च आहे. शेतकऱ्याची दूध याच्यापेक्षा खालची स्वीकार होईल असं आमचं कुठल्याही प्रकारचं म्हणणं नाही. आम्ही कुठलाही आदेश दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दूध निर्भय चांगल्या क्वालिटीची दूध स्वीकारली जातील. गोवर्धन नोटीस दिलं ते नेमकं मजकूर कायद्याची कॉपी तुमच्याकडे नाही नाही, त्यांनी फक्त सांगितलं त्याच्यात आणि ती बाईट पण सगळीकडे व्हायरल झालेली. तुकाराम मुंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, एका पत्रकाराने प्रश्न विचारला की या गोवर्धन आणि सोन्याचं काय झालं, तर तुकाराम मुंडेंनी थेट सांगितलं की ते दूध होतं, तर हे दूध हे गोवर्धन सोने दुंडेने घेत होते सिद्ध झाले आणि जे अटक आरोपी त्यांच्याशी सुद्धा त्यांचे काही संबंध आढळून आले असं सांगितलं. काय वाटतं मला? हे बरोबर आहे. त्यांनी आमच्या चर्चेमध्ये देखील हा मुद्दा सांगितला, प्रेसमध्ये देखील ते सांगितलेले आहेत आणि आम्ही त्याच्यात कोणालाही सोडणार नाही. आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. ही सखोल चौकशी झाल्यानंतर आम्ही त्याच्याबाबत मी पुन्हा प्रेसला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहेत असं त्यांनी सांगितलं. आता कात्रजचं एक नाव प्रामुख्याने पुढे येत होतं आणि आता मध्यंतरी काळामध्ये कात्रजचं नाव पुढे येत नाही, म्हणजे कात्रजला काय नाही, कात्रजचं नाव म्हणजे कात्रजचा जे संचालक आहे त्यांच्या कुटुंबातला माणूस, त्यांचा पुतण्या जो आहे त्याला ज्यावेळी अटक झाली आणि त्याचबरोबर लोढा जो आहे हा देखील कात्रजचे जे संचालक आहेत विष्णू हिंगे यांच्या सोबत हा सातत्याने तिथं असायचा आणि त्याच्यामुळं कात्रजची याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा त्याच्यामध्ये झालेली. ज्या पद्धतीनं सुरुवातीला कारवाई झाली, 26 लोकांची नावं पुढे आली, त्यातली 13 लोक अटक झाली, नंतर मात्र ही सगळी प्रक्रिया स्लो झाली, काही लोकांच्या खासगी पुन्हा चालू झाल्या. नाही नाही, प्रक्रिया स्लो झालेली नाही. कोणतीही एखादी घटना ज्यावेळी घडते त्यावेळी त्याच्याबद्दल औत्सुक्य असतं किंवा ती बातमी मोठ्या प्रमाणात प्रसारित होते, पण ज्यावेळी तपासामध्ये आपण त्याच्यात जातो, वेळ जसा जातो तसं तसं ते थोडं कमी पब्लिसिटी त्याला राहते. परंतु त्याच वेळी आता काल एक आरोपी पकडला, म्हणजे 13 नंतर कारवाई चालूच आहे, म्हणजे पोलिस काम करतात, एफडी त्या ठिकाणी काम करते, म्हणजे 14 आरोपी एकंदर त्याच्यामध्ये झालेत आणि नजीकच्या काळामध्ये देखील बाकीच्या आरोपींना ते अटक करणार आहेत. त्याचबरोबर समोरच्या आरोपी ज्यावेळी जामीन मागण्याकरता गेले त्यांची जामीन पोलिसांनी आणि एफडीने त्या ठिकाणी नाकारलेली आहे. आता सोशल मीडियावरती एक विजयभाऊ वळसे पाटील यांनी पोस्ट टाकलेली आहे का, जर याच्यात काही माझ्याबद्दल आढळण्यात आलं तर मी सार्वजनिक जीवनातून संन्यास घेईन, आणि दुसरा विषय म्हणजे माझं जर नाव बदनाम करत असेल तर कोर्टातून मी अब्रुनुष्कारीचा दावा करेन. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता कशामध्ये त्यांची बदनामी झाली हे ते पाहतील, कुणी बदनामी केली, कशाबद्दल केली. आमचं म्हणणं काय आहे, ते लोकप्रतिनिधी आहेत, तालुक्याचे आमदार आहेत. ज्यावेळी राज्याच्या विधानसभेचं अधिवेशन चालू असताना भेसळीचा विषय निघतो आणि या तालुक्यामध्ये भेसळ करणारे भेसळखोर सापडतात, जो भेसळीचा माल वटवला जातो, ती कंपनी जर इथं असेल आणि तुम्ही जर त्याच्यावरती काही जर वक्तव्य करत नसेल तर तुम्ही गप्प राहण्यामागचं कारण काय? नंबर 2,
की जर समजा तुम्हाला प्रश्न मांडता आले नसेल तर तुम्ही लेखी पत्र, तुम्ही अनेकांना पत्र देता, अनेक कामांची मागणी करता. मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, ह्या कामाची मागणी केली, मी दुसऱ्या मंत्र्यांना भेटलो, ह्या कामाची मागणी केली, हे व्हावं. मग तुम्ही अन्न औषध प्रशासन विभाग असेल त्या खात्याचे मंत्री जे आहेत, मुख्यमंत्री आहेत, यांना पत्र का दिली नाहीत, आयुक्तांना का पत्र दिलं नाहीत? माझ्या तालुक्याची बदनामी झाली, इथं कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय या भेसळयुक्त दुधामुळं. त्याच्यामुळे याच्यात सखोल चौकशी करावी आणि आरोपींना तात्काळ अटक त्या ठिकाणी करावी. ज्या कंपनीमध्ये असं घडत असेल तर त्याच्यावर देखील आपण कारवाई करावी, एवढंच मागणी. या सर्व प्रकरणामध्ये दबावतंत्र वापरलं जाते काय वाटतंय का असं काही तुम्हाला? नाही, आम्ही याच्यामध्ये आयुक्तांना भेटलो, ते म्हणले मी कोणाच्या दबावाला त्या ठिकाणी घाबरत नाही. आमची ज्या दिशेने तपास सुरू केला त्या दिशेने आमची कारवाई चालू आहे. दूध भेसळ संदर्भानंतर तुम्ही मंचर चौकामध्ये आंदोलन केलं, एक कोपरा सभा पण घेतली. तर तुमचे एक सहकारी असं म्हणाले की एका आरोपीने पोलिसाच्या खांद्यावर हात ठेवलेला होता. त्याच्यानंतर आता 14 आरोपी पकडला, पोलीस माहिती देत नाही. तर नेमकं चाललंय काय? पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का, किंवा तुम्ही पोलिसांना या संदर्भामध्ये जाब का विचारत नाही? मी पोलिसांना ज्यावेळी निवेदन द्यायला गेलो त्यावेळी त्यांनी सांगितलं, मी त्यांना सांगितलं की तुमचा मीडियाच्या बाबत पत्रकारांचा देखील तुमच्यावर रोष आहे की तुम्ही ज्यावेळी एफआयआर दाखल केली ती देखील मीडियाला तुम्ही लवकरात लवकर दिली नाही. आणि मग आम्ही निवेदन दिलं तर त्यांनी सांगितलं की जर इथून पुढं आमच्याकडे कुणी मीडियावाले आले तर आम्ही सगळी माहिती त्यांना डिटेलमध्ये देऊ. साहेब, आणखी बरेच जवळपास 12 आरोपी अद्याप फरार आहेत. इतर काही लोक निष्पन्न होण्याचे चान्सेस खूप होते, परंतु अद्याप ते निष्पन्न झाले नाही. पोलिसांवर किंवा यंत्रणेवर कुणाच्या तरी राजकीय व्यक्तीचा दबाव आहे असं वाटतं? नाही, तो आहे किंवा नाही ते त्यांना माहित, पण पोलिसांना आम्ही भेटलो आणि एफडीला भेटलो. त्यांचं म्हणणं एक आहे का पोलिसांना विचारलं, ते म्हणले ज्यावेळी आमचं चार्जशीट कोर्टामध्ये येईल त्यावेळी तुम्हाला कळेल का आम्ही योग्य दिशेने तपास केला की अयोग्य दिशेने, कारण याच्याकरता यासाठी स्थापन झालेले ते त्याच्यामध्ये कळेल. एफडीचे कमिशनरांचं म्हणणं आहे का आम्ही तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत, ही सगळी माहिती आल्यानंतर आम्ही त्याच्यात प्रेसच्या माध्यमातून तुम्हाला सांगू. आणि त्यांनी ज्यांना हे दूध गेलेली त्या कंपन्यांची नावं देखील मुंडे साहेबांनी त्यांचा उल्लेख केला, त्यामुळे ते काही कोणाला दबावला त्या ठिकाणी घाबरत नाही. साहेब, इतर ठिकाणी ज्या डेअऱ्या होत्या छोट्या मोठ्या, समजा अथर्व डेअरी असेल, तिथं निकृष्ट प्रतीचं दूध होतं ते ओतून देण्यात आलं, त्या डेअरीचा परवाना निलंबित करण्यात आला. आणि या उलट स्वतः तुकाराम मुंडे सांगतायत की निकृष्ट प्रतीचं दूध सोनई आणि गोवर्धन या डेअऱ्या घेत होत्या, फक्त त्यांना नोटीस दिली जाते. काय वाटतं तुम्हाला? त्याच्यात आता हा जो माल भेसळीचा तिथे गेला त्याचे काय बाय प्रॉडक्ट आहेत किंवा ही जी दूध आहेत, आता त्यांना प्राथमिक, आता आपण काही एफडीएचा कोणी अधिकारी नाहीत, नेमकं तिथं त्यावेळी काय घडलं किंवा आपल्याकडे कुठलं डॉक्युमेंट आपल्या हातामध्ये आलेलं नाहीत. परंतु ज्या डेअरीवाले, अथर्ववाले आणि आकाशवाले, त्यांचे ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी त्यांना सांगितलं की बा तुमच्यावर अशी कारवाई. त्यांनी सांगितलं की आमच्यात एवढ्या काही गोष्टींचा आम्हाला त्यांनी पत्र दिलेलं आहे की ह्या गोष्टीची पूर्तता झाल्याशिवाय तुम्हाला डेअरी चालू करता येणार नाही. आणि मग ते अपिलामध्ये गेले, कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाने सांगितलं की ह्या गोष्टीची त्यांनी काही पूर्तता केली. आणि जे बंद करायला त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत जो सॅम्पल एफडीने जो घेतलेला आहे तर तो सॅम्पल लॅब अनालिसिस रिपोर्ट येत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा काही यांनी हे भेसळ केली का नाही हे सिद्ध होऊ शकत नाही. त्यामुळे आपण त्या सॅम्पलची वाट पाहतो, जो लॅब रिपोर्ट आहे त्याच्यावरती एफडी सांगेल आपल्याला काय काय निष्पन्न झालं. सर, ज्या अर्थी तुकाराम मुंडे सांगतात ते निकृष्ट प्रतीचं दूध सोनई किंवा गोवर्धन या डेअऱ्या घेत होत्या, ज्या अर्थी ते सांगतात निकृष्ट, त्या अर्थी काही ना काही तपासणी झाली असेल, एकतर्फी कारवाई होते, एका बाजूने ते त्यांचे बाकी त्यांचे परवाने निलंबित होतात, परंतु हे जे निकृष्ट प्रतीचं दूध जे आहे त्या मोठ्या डेअऱ्या घेतात त्यांच्यावर नोटीस देण्याच्या पलीकडे काही कारवाई होत नाही. तुम्ही थेट का बोलत नाही? थेट बोलण्याचा विषय नाही. आता ना त्यांचा रिपोर्ट आपण पाहिला, कोर्टाने काय ऑर्डर मध्ये म्हटले चालू करण्याच्या संदर्भात ह्या 2 डेअऱ्या आहेत. परंतु गोवर्धनचा जो विषय आहे तर त्याच्याबाबत आपण कधी बोलवायला लागलो की ज्यावेळी कमिशनरने मुंडे साहेबांनी त्यांचं नाव घेतलं. कारण जोपर्यंत जे खाते ते तपास करते ते त्यांच्याबद्दल काय बोलत नाही तोपर्यंत आपण विनाकारण कोणत्यावरती
बोट त्या ठिकाणी ठेवू शकत नाहीत. आता मुंडे साहेबांनी जर गोवर्धनचा जर उल्लेख केला असेल किंवा सोन्याचा जर उल्लेख केला असेल तर त्याच्यामध्ये निश्चित काहीतरी त्यांना सापडल्याशिवाय ते हे करत नाही. आता दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या संस्थेमध्ये हे दूध ज्यावेळी येतं 10 लाख लिटर असेल 11 लाख लिटर असेल तर शासनाचा काहीतरी त्याच्यात विचार चालू असेल का जर आपण समजा हे एकदम जर त्या ठिकाणी त्याच्यावर ऍक्शन घेतली तर उद्याच्या उद्या याचा मालाचं तिथल्या करायचं काय हा विचार कदाचित ते करत असतील असं मला वाटतं. परंतु आता याच्या बाबत तुम्ही एफडीचे जॉईंट कमिशनर पुण्याला जर त्यांना विचारलं तर ते तुम्हाला सांगतील कदाचित. ते काही माहिती देत नाही, चौकशी चालू एवढीच उत्तर देतात. ते जॉईंट कमिशनर आहेत लोकायुक्त जे चट्टे आहेत माहिती देत नाही. आता याच्याबाबत मुंडे साहेबांनी आता परवाच्या याच्यात सांगितलंय का हे तपास याच्यात मी सगळं डिटेल तपास झाल्यानंतर याची माहिती मीडियाला सगळ्यांना देतो. तुम्ही ते राजकीय तुमच्या आसवे पोटी किंवा द्वेषापोटी जाणीवपूर्वक ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालतात असं तुमच्यावर काही लोक आरोप करतात. आता माझं काय कोणाशी काय धंद्यावाल्याची माझा काय व्यवसाय आहे समव्यवसाय घेत मग त्यांना मार बसला तर माझा धंदा लय जोरात चालत. आम्ही शेतकऱ्याची प्रतिनिधी म्हणून मी साखर कारखान्यामध्ये देखील एफआरपीच्या संदर्भामध्ये एक रकमी एफआरपी मिळवून देण्यामध्ये आम्हाला यश त्या ठिकाणी लावलं. बिबटेच्या प्रश्नामध्ये आम्ही आंदोलन त्या ठिकाणी केलं. त्याच्यामध्ये देखील बिबटेला कंट्रोलमध्ये आणण्यामध्ये पकडलेल्या बिबट्या सोडू नये दिवशी विजेच्या संदर्भामध्ये असे काय निर्णय कांद्याच्या आंदोलनात. त्यामुळे काय फक्त दूधच हा नाही जिथं जिथं शेतकऱ्यावर किंवा अन्य काही लोकांवर अन्याय होत असेल तर त्याच्याबाबत आम्ही सातत्याने आवाज उठवत असतो आणि उठवत राहू. तुमच्यावर असं आरोप केला जात आहे की तुम्ही सातत्याने हे मंचर किंवा आंबेगावच्या दूध भेसळीच्या बाबत बोलता त्यामुळं शहरातील लोकांच्या याच्यामध्ये निगेटिव्ह वातावरण ह्या परिसराचं झालेलं आहे आणि लोक आता दूध घेणं बंद झालेलं आहे. आमचं जे म्हणणं आहे की उद्याच्या काळामध्ये आंबेगाव तालुका असेल जुन्नर असेल शिरूर असेल खेड असेल हे शेती प्रधान आहेत दूध उत्पादक आहेत आणि इतर जे मीडियाला जी बातमी गेली की आंबेगाव तालुक्यामध्ये मंचरमध्ये भेसळ. आता जर आम्ही याच्यात जर बोललो नाही तर उद्या सगळीकडे त्याचे एक लोकांच्या मनामध्ये राहील का भेसळखोरांना पाठिंबा देण्याचं काम इथं होत आहे. म्हणून आमची मागणी आहे का भेसळ रोखली गेली पाहिजे आणि निर्भीड दूध लोकांना मिळालं पाहिजे. लोकांच्या आरोग्याशी कोणी त्या ठिकाणी खेळलं नाही पाहिजे आणि ज्या कंपन्यांनी ही भेसळीचा माल खरेदी केला अनेक वर्ष भेसळीचे प्रोडक्ट लोकांना दिले पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि चांगले उद्योग याच्यामध्ये जे भेसळीचा माल घेणार नाहीत त्यांना आमचा त्या ठिकाणी सतत पाठिंबा राहील. आंबेगाव तालुका कोरगाव तालुका म्हणून त्याची ओळख होती. नंतर तुमच्याकडे डिंब्याचं पाणी आलं, शेती हिरवीगार झाली, दूध व्यवसाय सुरू झाला. दूध व्यवसाय सुरू झाल्यानंतर लोक सुजलाम सुफलामच्या पैसे त्यांच्याकडे त्यांच्या खिशामध्ये खेळायला लागले. ज्यांनी कोणी दूध भेसळ केली त्यांच्यावर कारवाई जरूर व्हावी. परंतु अख्खा तालुका बदनाम होतोय आणि देवदत्त निकम तालुका बदनाम करताय अशी तुमच्यावर टीका होती. आमचं म्हणणं असं आहे मीडियाला देखील की संदीप उतरडे यांनी पहिला मुद्दा मांडला दूध भेसळीचा. त्यावेळी सगळे म्हणायला लागले का सगळे मीडियावाले का पण एकटाच पत्रकार का त्या ठिकाणी लढतोय. मग त्यावेळी मग तुमच्याबद्दल शंका त्या ठिकाणी यायला लागली. आमचं म्हणणं आहे की आमचा जो लढा आहे मी एकटाच बोलतोय अशातला काही त्याच्यातला भाग नाही. राज्याच्या विधिमंडळात त्याच्या चर्चा झाली भेसळीच्या संदर्भामध्ये. हा विषय देशाच्या कानाकोपऱ्यात गेलेला आहे आणि ज्यावेळी या तालुक्यामध्ये भेसळ करणारे ज्यावेळी पकडले गेले तर त्यावेळी आम्ही हे स्पष्टपणे सांगितलं की जर या तालुक्यातला लोकांचा आर्थिक स्थितिमान ही दुधावरती त्या ठिकाणी जर अवलंबून असेल लोक करोडोपती होणार नाही पण रोजचं तेलमीठ चालेल, चूल चालेल, मुलांचं शिक्षण चालेल. तर याच्या करता या तालुक्यातलं दूध हे गेलं पाहिजे, इथले प्रोडक्ट गेले पाहिजेत. म्हणून आम्ही भेसळखोरांना आंबेगाववाले अजिबात थारा देत नाहीत. याकरता आमचा त्या ठिकाणी लढाई. आम्ही जर बोललो नाही तर उद्या ठरवतील का इथली लोक भेसळखोर त्या ठिकाणी आहेत. आम्ही भेसळखोरांना अटक करा, जेलमध्ये टाका या मागणी करता लढू. कोणी अगोदर बातमी केली, बातमी करण्याची काही स्पर्धा नाही. तालुक्यामध्ये दूध व्यवसाय जो आहे ज्यांनी काही डिस्प्यूट केले त्यांच्यावर कारवाई व्हावी. पण वारंवार देवदत्त निकम हा विषय कंटिन्यू लावून धरतात. त्याच्यामुळे जे आंबेगाव तालुक्यातील सर्वसामान्य दूध गवळी आहे, काही सहकारी संस्था आहे, या संस्था बदनाम होत आहेत आणि देवदत्त निकम जबाबदार आहे. असं कोण म्हटलं तुम्हाला? गवळी म्हटले? हो, गवळी म्हटले.
असं गवळी नाही म्हणतात नाही संस्था नाही म्हणतात 2 रुपये आम्ही आवाज उठवलाय सगळा 2 रुपये लिटरला दर वाढलाय. कांद्यावर आम्ही आवाज उठवला, कांदा 25 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. आमचं तेच म्हणणं आहे. कोण एखादा प्लॅन्टवाला म्हणला ना आणला याला हे नाही किंवा त्यांचे बगल बच्चे म्हणले, तुम्ही मोठ्या गोट्यावर जा, त्याला विचारा की दुधाची भेसळ थांबली पाहिजे का नाही. तिथं लाईव्ह तुम्ही त्या ठिकाणी प्रक्षेपण करा, आम्हाला त्या ठिकाणी बोला. 2 रुपये लोकांना, एवढी लोक वेळी नाहीत, एवढी रस्त्यावर उतरले, एवढं मोठं आंदोलन झालं. भेसळखोरांवर कारवाई जरूर व्हावी, परंतु हा दूध व्यवसायच बदनाम जास्त प्रमाणामध्ये होतो आणि याच्यामध्ये देवदत्त निकम जास्त ऍग्रेसिव्ह आहे. आम्ही भेसळखोरांच्या विरोधामध्ये आहोत. भेसळखोरांना अटक करा हे आमचं म्हणणं त्या ठिकाणी आहे. बाकीचे बोलत नाहीत, मग बोलत नाही याचा अर्थ काय? खरे भेसळखोराचे सूत्रधार म्हणजे कुठले होते? त्याचा आका आता सांगितलं ना, याचा आका कोण आहे काय ते सगळं बाहेर येणारच. आता मुंडे साहेब सगळे सांगणारच आहे. साहेब तुम्ही मुद्दा नंबर 8 मध्ये मुंडे साहेबांना निवेदन असं दिले की बेसळखोर आरोपींचे राजकीय व्यक्ती सोबत संबंध असल्याने कारवाई करण्यावर राजकीय दबाव येऊ शकतो. बरोबर आहे. काय पण आता इथं जे एक पक्षाचा अध्यक्ष कात्रज दूध संस्थेचा जो संचालक आहे त्याचा पुतण्या त्या ठिकाणी भेसळखोर म्हणून त्याला ज्यावेळी अटक जाती, माल सापडतो. जो लोढा जो अटक झालेला आहे, ज्याच्यावर या अगोदर 4 वेळा गुन्हे दाखल झाले, तो यांचा मित्र आहे. यांचे स्टेटस तुम्ही पहा मोबाईलचे काय, त्यांचे संविधानचे फोटो आहेत. कात्रजच्या चिलिंग प्लॅन्टवर याचा ह्या आरोपींचे काम तिथं काय असतात. संचालकावर तुम्ही शासनाच्या संस्थेवर निवडून गेलेले आहेत ना, मग तुम्ही पक्षाचे अध्यक्ष आहेत, मग तुम्हाला वरद हस्त कोणाचा आहे हा आमचा सवाल आहे त्यांना. समजा एखाद्याने टीपी ठेवला एखाद्या नेत्याचा, तर त्याच्यावरती त्याचा दोष काय असं म्हटलं जातं, काय सांगा? दोष काय म्हणजे तुमचे आरोपी ज्यावेळी अटक होतो तोपर्यंत आणि तो पूर्वीचा गुन्हेगार आहे हे तुम्हाला माहिती आहे. कारण 2005 ला घटना घडली, 8 ला घटना घडली, त्यानंतर 20 ला देखील घडली, तरी देखील तुम्ही त्याला बाजूला ठेवायला पाहिजे. कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्हाला माहिती काय चाललंय काय नाही. अशा भेसळखोराला आपण जवळ सुद्धा उभे नाही केले पाहिजे. अटक केलेल्या आरोपींच्या जबाबाचे ज्यांचे नाव आले त्यांची चौकशी व्हायची मागणी केली. नक्की जबाबामध्ये आणखी लोकांची नाव आली होती का? काय 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 तुम्ही 9 नंबरचा मुद्दा दिला, अटक केलेल्या आरोपींच्या जबाबात ज्यांची नावे आली आहेत त्यांची त्वरित चौकशी व्हावी. बरोबर की ज्यांना अटक केलेले आहेत त्यांची जात जबाबमध्ये त्यांनी हा माल या पावडरी या कोणाकोणाला दिल्यात हे त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्यांच्या याच्या चौकशीमध्ये बँक ट्रान्झॅक्शन कोणाकोणाला झालेली आहेत ते आले, तर त्यांना लवकरात लवकर हे करायचं. त्यांनी ते मुंडे साहेबांनी सांगितलं की आमच्याकडे तपासामध्ये ते आलेले आहेत, आम्ही लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचतो. साहेब आता 10वा मुद्दा तुम्ही असा नमूद केलाय, आपल्या विभागातील अधिकारी कर्मचारी व पोलीस यांचे व भेसळखोरांचे जुने संबंध असल्याने त्यांच्यापर्यंत कारवाई व्हायच्या आधीच बातमी पोहोचते व भेसळयुक्त माल व रसायने गायब केली जातात. खरं आहे की मुंडे साहेब येण्याच्या अगोदर हेच अधिकारी होते सगळे. मग भेसळ काय आजची नाही, एका दिवसाची नाहीत. मग हे एवढं घडत असताना ही यंत्रणा गप्प का होती हा आमचा सवाल आहे. आणि हा आम्ही मुंडे साहेबांना विचारलेला आहे की फक्त कॅप्टन बघाला, खालचे प्लेअर तेच आहेत. मॅचला टर्निंग पॉइंट आला कॅप्टनच्या गायडन्स मुळे. आणि मग ही जी लोक आहेत काही तुम्हाला माहिती आहे यांचं काम आहे हे नमुने वेळच्या वेळी तपासले, का तुम्ही तपासले नाहीत आजपर्यंत हा आमचा सवाल आहे. आता देखील ज्या गाडी पडतात त्याच्यामध्ये देखील आगाऊ सूचना वगैरे कर्मचारी लीक करतात असं मला म्हणायचं. 100% काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत. म्हणून रेड पडण्याच्या अगोदर तुम्ही आता पाहिले की मध्ये पाऊस झाला, तुम्ही चित्रीकरण केलं, हे फेस कशाचे आले आपण अनेक पाहतो. वड्याला ना दिलं असा फेस कुठून आला, ही फुगेचे फुगे कसे काय त्या ठिकाणी उडाले, टपऱ्या कशा काय बंद होतात लगेच. मुंडे साहेबांचे स्क्वॉड येणार आहेत त्याच्या आत. आता निवेदनामध्ये सर्व भेसळखोरांची बँक खाती गोपनीय यावी यावरती मुंडे साहेबांनी काय प्रतिक्रिया? नाही ते काय त्याच्यात नाही, ते निवेदनात ते म्हटले तुमच्या निवेदनाची दखल घेतो, ज्याच्यावर प्रमुख मुद्द्यावर ते बोलले, बाकीचे ते करतील. तुमचं म्हणणं असं आहे की बेसळखोरावर अंकुश ठेवला तर शेतकऱ्यांच्या गायचं दुधाला 45 रुपयापेक्षा जास्त निश्चित 100 नाही 200% मिळेल. आज दुधाचे दर 41-42 रुपयापर्यंत त्या ठिकाणी गेलेले आहेत. तुम्ही नसेल तर पाहून घ्या काय काय प्रकारचे दूध त्या ठिकाणी आहेत. आणि ह्या ज्या मोठ्याल्या काही कंपन्या आहेत तर त्यांचे दर देखील लोकल पेक्षा जादा दर, हॅटसन वगैरे यांची जी दर आहेत, हेरिटेज यांचे रेट जरा जादा आहेत. कारवाई मुंडेंच्या कारवाईनंतर झाले. हो, जुलै महिन्यामध्ये 2 रुपये लोकांना जादा मिळायला लागले. त्यामध्ये शेवटचा फक्त एक मुद्दा असा आहे तुमचा की बेसळखोर आरोपी बेसळयुक्त दूध खरेदी करणारी कंपनीचे मालक
हे येथील स्थानिक नेत्यांचे कार्यकर्ते व निकटवर्ती असल्याने हे प्रकरण ते दडपतील अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा सुरू आहे. त्याचं उत्तर मी दिलंच ना तुम्हाला, आणि खरं आहे, तुम्हाला माहिती आहे सगळं. थेट नाव का घेत नाही म्हणजे नाही, आता कंपन्यांचं आमचं म्हणणं आहे, आम्ही कंपनीचं नाव त्या ठिकाणी घेतलेलं आहे की बुवा हे या कंपनीमध्ये कोणाची कंपनी काय आहे, दूध संघाच्या संचालकाचं मी नाव घेतलं कारण त्याला आम्ही निवडून दिलेले लोकांनी, आणि म्हणून हे त्याच्यामध्ये हे तितके जबाबदार त्या ठिकाणी आहेत. ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. याच्यामध्ये वळसे पाटील यांचा काही दबाव असू शकतो किंवा काय असू आमचं म्हणणं आहे की मी पहिल्यापासून सांगतोय की त्यांनी आमदार म्हणून हा विषय जसा राज्यातील इतर आमदारांनी विधिमंडळामध्ये मांडला तसा यांनी मांडायला पाहिजे तो त्यांनी मांडला. नाही मांडला तर तुम्ही एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्या खात्याचे मंत्री आणि आयुक्तांना त्यांनी पत्र लेखी स्वरूपात द्यावं का याच्यात कुणी माझ्या जवळचा असला, पक्षाचा माझ्या जरी असला तर त्याला सोडता कामा नये, पण हा भेसळखोर हे शोधून काढले पाहिजे आणि हे जेलमध्ये टाकले पाहिजे, कठोर कारवाई करा असं त्यांनी पत्र दिलंच पाहिजे ही आमची आग्रही मागणी. ज्या खासगी दूध डेअरी आहेत तिथे असं 19-20 झालं, भेसळ झाली, हे निदर्शनामध्ये आलं. आता ते इन्क्वायरीमध्ये पुढे काय होईल तो भाग वेगळा, परंतु कुठेतरी सहकारी दूध संस्था यातून बदनाम होत आहेत, सहकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय. तुम्ही काय सांगा? नाही, आता पूर्वी फक्त सहकार होता, पण स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून खासगीकरण देखील त्या ठिकाणी झालं. सहकार अजिबात बदनाम त्याच्यामध्ये होत नाही. आता कात्रचे प्रॉडक्ट सुद्धा पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे पेढा असेल, त्यानंतर ताक असेल, हे जोरामध्ये त्या ठिकाणी चाललं ना. शेवटी उद्या सहकारी संस्था जर मोठी झाली तर त्याचा फायदा थेट उत्पादकांना त्या ठिकाणी मिळू शकतो. पण त्या संस्थेमध्ये जाणारे जर प्रतिनिधी जर राहतील, हे जर चुकीचं काम करत राहतील तर ती संस्था तिथं अडचणी देऊ शकते. आज गोकुळ सारखा एवढा मोठा ब्रँड निर्माण झालाय, वारणे सारखा ब्रँड झालाय, तसंच या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पूर्वीचं जे कात्रचं जे दूध होतं ते किती प्रमाणामध्ये होतं, आज ती संस्था का कमी एवढी संकलनामध्ये मागे पडली प्रॉडक्ट मध्ये. शेजारी संगमनेर मधला राजहंस सहकारी तो का पुढे गेला, बारामती तालुका संघ तो कसा पुढे गेला, मग कात्रज त्या प्रमाणामध्ये अजून तिची झेप मोठ्या प्रमाणात जायला पाहिजे होती ना. खासगी संस्थांची कारवाई होते, म्हणजे भेसळ होते, त्याच्यामुळे सहकारी दूध संस्था कुठेतरी बदनाम होतात का? आणि खासगी ज्या दूध डेअऱ्या निघालेल्या आहेत त्याच्यावर सरकारचा अंकुश नाही असं बोललं जातं. खासगी दूध डेअऱ्या ज्या सुरू झाल्या त्याचे जनक आपल्या पक्षाचे प्रमुख शरद पवार आहेत. नाही, डेअऱ्या म्हणजे कोणत्या आता दोन प्रकार आहेत. एक गावोगावी देखील खासगी डेअऱ्या आहेत. तुम्हाला प्लॅन्ट म्हणायचे का काय म्हणायचं प्लॅन्ट म्हणा, खासगी दूध डेअऱ्या म्हणा. मी तुम्हाला एक सांगितलं की डायनॅमिक सारखा प्रकल्प ज्यावेळी सहकारीची क्षमता कमी होती, दूध कमी होतं म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आल्या. तशाच प्रकारे स्पर्धा निर्माण होण्याकरता आमचा खासगीला विरोध नाही. सहकारी संस्था ज्या पद्धतीने काही मोठ्या प्रमाणात चांगल्या चालल्या त्या सर्वत्र चालायला पाहिजेत. तशाच प्रकारे खासगी आणि सहकारीची स्पर्धा निर्माण व्हावी आणि उत्पादकाला अधिकचा दर त्या ठिकाणी मिळावं. पवार साहेबांचं कायमस्वरूपी धोरण हे तसंच आहे. आता BSNL फक्त दूरसंचार पूर्वीच होतं, पण आता खासगी कंपन्या त्याच्यामध्ये आल्या, लोकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाल्या. जे चांगले तिकडेच लोक जातील. मग खासगी सहकारी दूध संघ जर चांगला तर लोक तिकडे जातील. त्यांना वाटलं त्याचं चुकीचं काम आहे, खासगी चांगले लोक तिकडे जातील. हे ऑप्शन झाले. खासगी डेअऱ्यांवर अधिक कडक अंकुश ठेवायला हवा. सगळ्यांनाच खासगी काय सहकारी काय जे खात आहेत त्यांनी चांगल्या प्रकारचा अंकुश सर्वांना ठेवा. ओके. धन्यवाद.